गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर व्लॉग्स. मस्त अशी फ्रेश सकाळ झालेली आहे आणि मी काही जिमला गेलो नाही आज, कारण थोडंसं लेट उठलो आणि बाकीची पण कामं आहेत जरा. चला आता फ्रेश होऊ आणि ब्रेकफास्ट करू. हे बघा मित्रांनो, इथं टॅक्स पावती आहे. तर 19,000 रुपये टॅक्स आला आहे 14 महिन्यांचा. पहिल्यांदा भरतो आहे आम्ही इथं राहायला आल्यापासून. तर मागच्या वर्षी टॅक्स लागला आणि आता तो 31 मार्चपर्यंत भरायचा आहे. तर याच्यात 19,000 लागला आहे 14 महिन्याचा, जसं मी सांगितलं. पण 12 महिन्याचा एक 16 ते 17,000 येऊ शकतो. तर हे फर्स्ट टाईम भरतो आहे आम्ही. तर चंदननगरला जाऊन भरणार आहे. तर याच्यात ऑनलाईन दुसऱ्या वर्षापासून होतं. पहिल्यांदा तुम्हाला तिथं जाऊन रजिस्ट्रेशन करून हार्ड कॉपी घ्यावी लागते. सर्वसाधारण कर हा 32.75 सगळ्यात जास्त आहे. मग त्याच्यात तुम्हाला पाणीपट्टी, जे कॉर्पोरेशनचं पाणी येतं, सफाई कर, तुमचे रस्ते झाडायला जे माणसं येतात बाई त्यांना पण टॅक्स देतो आपण. अग्निशमन कर, तरी ते पैसे मागत असतात. अग्निशमन कर म्हणजे कुठं आग लागली तर ती गाडी येते ना, त्याचा कर आहे. वृक्ष संवर्धन कर 1% आहे, म्हणजे कॉर्पोरेशनवाले झाडं लावतात किंवा लावलेली झाडं टिकवतात. जललाभ कर, जलनिस्सारण लाभ कर, त्यातले 2-3 कर माहीत नाही आता मला. जललाभ कर म्हणजे काहीतरी तुम्हाला पाण्याचा फायदा असेल काहीतरी. जलनिस्सारण म्हणजे तुमचं ड्रेनेज वगैरे असेल ते. पथकर म्हणजे ते फुटपाथचं काय. विशेष सफाई कर 0 आहे. मनपा शिक्षण उपकर, शिक्षण कर, असे बरेच कर आहेत जे आपल्याला माहीत नाहीत. उगीचच पैसे लावलेले ते आपल्याकडून टॅक्स घेत असतात एवढं. त्याच्यामुळं मी परवाचा एक व्हिडिओ केला आहे की जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर त्या नंबरवर लगेच किती लवकर देता येते. देतच नाही ना, येईल. याच्यात एक तुम्हाला सूट आहे मित्रांनो. तुमच्या जर सोसायटीमध्ये सोलार असेल किंवा गांडूळ खत प्रकल्प असेल किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग, या तिन्हीपैकी 2 प्रकल्प जर चालू असतील तर तुम्हाला 10% सवलत आहे. तर ते आम्हाला जाऊन विचारायचं आहे. सोलर म्हणजे तुम्ही एक प्रकारे वीज वाचवताय आणि उन्हाचा वापर करताय, म्हणजे पर्यावरणाला तुम्ही हेल्प करताय. आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे जर टेरेसवर पाणी साचलं तर ते पाणी तुम्ही कलेक्ट करून जमिनीत सोडताय, तर ते पण चांगलं काम करताय. आणि गांडूळ खत प्रकल्प जर अवघड आहे सिटीमध्ये, काही सोसायटी करत असतील, तर याच्यातले 2 जर प्रकल्प चालू असतील तर 10% तुम्हाला सवलत आहे. याच्यात आपल्याला मिळू शकते का ते आता आम्हाला जाऊन विचारायचं आहे. त्याला काय डॉक्युमेंट लागतात, त्याला किती वेळ लागतो, 31 मार्चच्या आधी होईल का प्रोसेस. जर झाली तर प्रोसेस करू, नाही तर मग काय होतं 31 मार्च नंतर जर गेलो ना तर ते प्रत्येक महिन्याला 2% इंटरेस्ट लागतो ह्या. तर असं आहे सगळं गणित मित्रांनो. सिटीमध्ये राहणं सोपं नाही. 20,000 टॅक्स वर्षाचा म्हणजे काय आहे. आणि त्याच्यात टॅक्स कट होऊनच आपल्याला पेमेंट येतात. टॅक्स भरत राहायचं आणि ऑफिसमध्ये पण टॅक्स भरायचा, आउटपुट तर काहीच नाही. आणि इथं पण टॅक्स भरायचा. बघा भाड्याने राहणं किती सोपं आहे आता लोक म्हणतील. पण एक आहे की तुमची प्रॉपर्टी होते. तुमचं टॅक्स वेळेवर भरला ना की तुमचा काही बॅकलॉग राहत नाही. पुढे जाऊन काय लावतील कुठं ही डॉक्युमेंट पाहिजे ती डॉक्युमेंट पाहिजे सांगता येत नाही. मस्त आईने पोहे बनवले. नको बाद झाले मला एवढे. घास नाही एवढे. बस. आहे प्रियांका. मस्तपैकी पोहेचा नाश्ता करू. आता 9:45 वाजले. बघतो आम्ही जाऊन चौकशी करतो का टॅक्स भरतोय. चाललोय मित्रांनो आता चंदननगरला टॅक्स भरायला. जबाबदार नागरिक टॅक्स भरतात फक्त, असं मला वाटतंय. आता बघू, हळूहळू घेऊन जावं लागेल. दिसणं पंक्चर कुठं. राहील का पण राहील. आता पुढच्या वेळी टायरच चेंज करावं लागेल. चला मित्रांनो, आलोय आता आम्ही इथं. भरला टॅक्स फायनली.
हा ना 19,000 गेले हा ना. मित्रांनो टॅक्स भरून आलो. ही लाल कलरची पावती मिळते गुलाबी. आता ऑफिसला जायचं आपल्याला. 19,250 रुपये लागले. 250 रुपये गाडी पंक्चर झाली. चला मित्रांनो आता वाजलेले आहेत 11:30. रोजचा टाइम झालाय मला. लवकर जायचं होतं आज. ते टॅक्स भरायला गेलो. तर मी सकाळी सांगत होतो 10% सूट आहे तुम्हाला टॅक्सवर जर तुमच्याकडे सोलार आणि रेन हार्वेस्टिंग असेल तर ते 10% सूट त्या जनरल टॅक्सवर आहे. सर्वसाधारण कर तो आहे 35%. 35%मधून 10%. असे हिडन क्लॉज असतात ते सांगत नाहीत लोक. मित्रांनो आता वाजलेले आहे 5. माझ्या घड्याळाची काच तुटली. 3D झाली आता. ते चेंज करायला जावं लागेल. आमचा एक इव्हेंट होता ऑफिसमध्ये त्याच्यात तुटली आहे. मी आता वाजलेले आहेत 5:10. मस्तपैकी असा मखाना आणून दिला आईने. आपलं काम चालू आहे. झालंय शटडाऊन. सिमसिम किती वाजलेत? 18:31. 6:30 वाजलेत. चला आता मखाना खाऊ आणि काम चालू करू. चला मित्रांनो आता जेवण करूयात. प्रियंकाने खाल्लेत मासे. आपल्याला फिश आलेलं आहे शेजारचे निघले. असे शेजारी सगळ्यांना भेटले तर काय आहे बाबा. मला जेवायला पुरी केलेली आहे प्रियंकाने आईने त्यांनी. आणि मला आहे फिश फ्राय फिश करी. नाही राहू दे पुरी सोबत खायली. मला एक प्लेट दे ना जेवायला. मस्त दिसते एकदम गरमागरम फिश फ्राय. मस्त झाले. चिलापी मासा आहे. चला मित्रांनो 10 वाजले. वॉकिंग वगैरे करून आले तर मस्त मासे वगैरे खाल्ले जातात. उद्या आहे वीकेंड. तर वीकेंडचा प्लॅन काही नाही आहे. महिला दिन आहे. वुमेन्स डे आहे. सगळ्या महिलांना आपले सबस्क्रायबर जे आहेत सगळ्या महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर उद्या आमचा प्रियंकाचा आणि तिच्या सोसायटी फ्रेंड्सचा काहीतरी प्लॅन आहे. तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आणि कॉमेंट्स करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू.